भारताने आज पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर देशभरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आज खरं तर अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीर श्रीनगरची विमानतळ बंद आहेत, तर दुसऱ्या बाजूला खरं तर दिल्लीमधल्या संसद भवन परिसर असेल, राष्ट्रभवन परिसरामधली सुरक्षा जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने आता 24 तास गस्त जी आहे ती राष्ट्रपती भवन आणि संसद भवन परिसरामध्ये घातली जाणार आहे। आपण पाहतोय की बंदूकधारी जवान जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा भेट घेतलेली होती। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि 24 तास खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये खबरदारी जी आहे ती घेतली जाणार आहे। संपूर्ण या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थेला खरं तर सूचना देण्यात आलेल्या आहेत की अलर्ट राहण्याच्या सूचना आज खरं तर तिन्ही दलाला आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला या संपूर्ण परिसरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली जाते। हा संपूर्ण परिसर जो आहे इथंच खरं तर आपल्याला संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय यांची कार्यालय जे आहे ते पाहायला मिळतात आणि या परिसरामध्ये आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे ती कडेकोट पद्धतीने तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। बंदूकधारी जवानांच्या माध्यमातून केंद्रीय सशस्त्र बलाचे जवान जे आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये गस्त घालतायत। आज खरं तर पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर 9 दहशतवादी तळ जे आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत। जवळपास 50 ते 60 दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे तो खरं तर आजच्या एअर स्ट्राईकमध्ये जो आहे तो भारताने केलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला खबरदारी म्हणून पाकिस्तानकडून प्रत्युत्तरामध्ये जो आहे अलर्ट होऊ शकतो, अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो, अशा पद्धतीची गुप्त माहिती ही खरं तर तिन्ही दलाला मिळालेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि केंद्रीय सशस्त्र बलाच्या माध्यमातून आपण पाहतोय की शस्त्रधारी जवान जे आहेत ते संपूर्ण परिसरामध्ये राष्ट्रपती भवन परिसर असेल आणि संसद भवन परिसरामध्ये गस्त आपल्याला पाहायला मिळतात। पॅरामिलिटरी कमांडो जो आहे तो आपण पाहतो की या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये पॅरामिलिटरी कमांडोच्या माध्यमातून गस्त जी आहे ती गाठली जाते आणि राष्ट्रपती भवन परिसरामध्ये अलर्ट, संसद भवन परिसरामध्ये अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये ठेवण्यात येते। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसोन मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली।